नेवासा नगरपंचायतीच्या राजकीय रणांगणात क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार नंदकुमार पाटील हेच खरे धुरंधर ठरणार असा ठाम विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे। गेल्या 25 ते 30 वर्षात पाटील यांनी निर्माण केलेला भक्कम जनसंपर्क आणि केलेल्या कामांची पावती येत्या 20 डिसेंबर रोजी मतपेटीतून मिळेल असा दावा कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे। नेवासा नगरपंचायत निवडणुकीसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार असून निवडणूक प्रचाराला चांगलीच रंगत आली आहे। यापूर्वी 2 डिसेंबर रोजी होणारी निवडणूक स्थगित होऊन पुढे ढकलण्यात आल्याने अनेक उमेदवारांचा उत्साह मावळलेला दिसून आला। मात्र क्रांतिकारी शेतकरी पक्ष व आम आदमी पार्टी आघाडीच्या उमेदवारांचा जोश अद्याप कायम असल्याचे चित्र आहे। राज्याचे माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या समर्थकांचे गेल्या अनेक वर्षांपासून नेवासा नगरपंचायतीवर असलेले वर्चस्व या निवडणुकीच्या निमित्ताने आव्हानासमोर उभे ठाकले आहे। महायुतीकडून त्यांना कोंडीत पकडण्यासाठी विविध डावपेच आखण्यात आले असले तरी त्यावर यशस्वीपणे मात करत आघाडीने महायुतीसमोर मजबूत आव्हान उभे केल्याचे दिसून येत आहे। निवडणूक प्रचारादरम्यान स्थानिक उमेदवारांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे। क्रांतिकारी शेतकरी पक्षाने बहुसंख्य स्थानिकांना उमेदवारी दिल्याचा दावा केला जात असताना महायुतीकडून मात्र भूमिपुत्रांना डावलून बाहेरून येऊन स्थायिक झालेल्या उमेदवारांना प्राधान्य दिल्याची टीका केली जात आहे। मागील निवडणुकीत महायुतीचा नगराध्यक्ष झाल्यानंतर डम्पिंग ग्राउंड जमीन खरेदीसारख्या कथित घोटाळ्यांमुळे नेवासाचे नाव बदनाम झाले। तसेच नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागल्याचे मुद्दे पाटील प्रचारादरम्यान ठळकपणे मांडत आहेत। लोकनेते मारुतराव घुले व यशवंतराव गडाख यांच्या रचनात्मक विकासाच्या संकल्पनेचा वारसा आपण पुढे नेत असल्याचे सांगत विरोधकांकडे विकासाची स्पष्ट दृष्टी व ठोस संकल्पनांचा अभाव असल्याचा आरोप त्यांनी केला। सामान्यतः संयमी आणि मितभाषी म्हणून ओळखले जाणारे नंदकुमार पाटील या निवडणूक प्रचारात अधिक आक्रमक भूमिकेत दिसून येत असून विरोधकांच्या टीकेला ठाम आणि निर्णायक पावलांनी उत्तर देत असल्याचे चित्र सध्या नेवासा नगरपंचायत निवडणूक प्रचारात पाहायला मिळत आहे।